राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आता माहीममधून विधानसभा लढणार आहेत। मनसेची विधानसभेची आणखी एक यादी जाहीर झाली आहे। त्यानुसार माहीममधून आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या मैदानात उतरतील। गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा होती आणि त्यानुसारच आता दुसऱ्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचं नाव जाहीर झालंय। तर वरळी विधानसभेतनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे। अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा लढणार आहेत। त्यामुळे आणखी एक ठाकरे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत। तर संदीप देशपांडे वरळीतून, साईनाथ बाबर हडपसर मधून विधानसभा लढणार आहेत। विविध उमेदवारांची नावं समोर आली आहेत। मात्र ज्याबद्दल चर्चा होती ते अमित ठाकरे आता माहीममधून विधानसभा लढतील अशी माहिती समोर येते। तर वरळी विधानसभेतनं संदीप देशपांडे मैदानात उतरत आहेत। त्यामुळे वरळीमध्ये आता आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे असा सामना पाहायला मिळेल। तर गजानन काळे हे बेलापूरमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे बेलापूरमध्ये आता कदाचित तिहेरी लढत पाहायला मिळू शकते, कारण मंदा म्हात्रेंचं नाव भाजपने जाहीर केलंय। त्यानंतर संदीप नाईक यांनी आजच राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय, त्यांनाही कदाचित तिकडे तिकीट मिळू शकतं। आणि आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममधनं विधानसभा लढणार आहेत। तर ठाणे शहरमधून देखील अविनाश जाधवांना उमेदवारी जाहीर झाली आहे। संदीप देशपांडे हे वरळीतून, गजानन काळे बेलापूरमधनं विधानसभा लढणार आहेत। त्यामुळे विविध उमेदवारांची नावं ही समोर आली आहेत। अल्पेश करकरे आपल्याला ताजी अपडेट देतील। अल्पेश, मनसेची यादी जाहीर झालेली आहे, अमित ठाकरेंचंही नाव आहे त्यामध्ये। अल्पेश, नक्कीच मनसेने यंदा विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आणि यानंतर 288 मतदारसंघाची मनसे तयारी करत असताना आज अखेर 54 उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील 9 मतदारसंघातली उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। आज उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे असतील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बेलापूरमधून गजानन काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। याच प्रकारे आपण पाहिलं तर 54 मतदारसंघांची उमेदवारी ही मनसेने आता दुसऱ्या टप्प्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर केलेली आहे। एकूणच आपण पाहिलं तर सध्या आज 45 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत आतापर्यंत 54 मतदारसंघामध्ये मनसेने उमेदवारी जाहीर केलेली आहे। यामध्ये आज जी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून असं म्हटलं जात होतं की माहीम विधानसभेमध्ये मनसे अध्यक्ष आणि मनसे जोरदार फिल्डिंग हे अमित ठाकरेंसाठी लावते आणि ते अखेर खरं ठरलं। यापूर्वी देखील एबीपी माझाने बातमी दिली होती की माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना संधी दिली जाते आणि त्यासाठी त्या ठिकाणी असलेले स्थानिक आमदार असेल, शिवसेना एकनाथ शिंदे असेल व इतर भाजप व ठाकरे गटाशी देखील संवाद हा मनसेकडून साधला जातोय अशी बातमी आपण पाहिलं तर आपण दिली होती आणि त्यानुसारच अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शिवसेना ठाकरे गट या मतदारसंघामध्ये उमेदवार देतो का, शिंदे गटाकडून उमेदवार दिला जातो का, की अमित ठाकरे हेच एक बलाढ्य उमेदवार हे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये असतील आणि समजा दोन्ही पक्षांनी उमेदवार दिला नाही तर अमित ठाकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होतो का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे। अमित ठाकरे म्हणजेच ठाकरे घराण्यातले दुसरे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे सर्वांच्याच भिवया
भुवा आहेत त्या उंचावलेल्या आहेत आणि त्यामुळे अमित ठाकरे हे मतदारसंघात उभं राहिल्यानंतर आता कशा प्रकारे त्या मतदारसंघातली गणितं फिरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेने 288 मतदारसंघाची स्वबळावर तयारी केलेली आहे आणि बरोबर. त्यानुसार आता सध्या आपण पाहिलं तर आतापर्यंत 54 मतदारसंघातले विधानसभेचे उमेदवार मनसेने जाहीर केलेले आहेत. आतापर्यंत 2 याद्या आल्यात आणि पुढे आता अशाच प्रकारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले जे उमेदवार आहेत ते मनसे जाहीर करेल. आता सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीतले देखील उमेदवार जाहीर होत आहेत. त्यामधले जे नाराज आहेत ते मनसेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत अशी देखील माहिती मिळते. त्यामुळे अल्पेश, तुला मी पुढील थोडंसं थांबवतो. स्वतः संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत, ज्यांचंही नाव खरं म्हणजे वरळीच्या या मतदारसंघासाठी जाहीर झालंय. संदीप देशपांडेजी, आपलंही नाव जाहीर झालंय आणि अमित ठाकरे देखील निवडणूक लढवत आहेत आता. निश्चित सन्मान्य राजसाहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे हो. आमच्यावर, त्या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरवू आणि चांगली लढाई आम्ही वरळीत लढू. अमित ठाकरेंच्या उमेदवारीबद्दल विचारायचं झालं तर अशी एक बातमी आली होती की राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची चर्चा झाली आणि काही जागांबद्दल आपलं काय म्हणूया आपण अंडरस्टँडिंग झालेलं आहे. तसं काही आहे आता माहीममध्ये, त्यामुळे महायुती उमेदवार देणार नाही असं समजायचं आम्ही? नाही, मला कल्पना नाही त्या गोष्टींची, मला माहिती नाही. किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देखील अमित ठाकरे जर उभे राहणार असतील तर उमेदवार द्यायचा नाही अशी एक चर्चा आम्ही होती. कोणाची अशा प्रकारे काही चर्चा केलेली नाही आणि प्रत्येक पक्ष त्यांचा निर्णय घेत असतो. आणि वरळीच्या लढतीबद्दल बोलायचं झालं तर आपल्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. आदित्य ठाकरे तिकडे मैदानात असणार आहेत. कसं बघता या आव्हानाकडे आपण? एक चांगली लढाई निश्चितपणे आम्ही करू आणि एक प्रचंड नाराजगी आहे उबाटा सेनेबद्दल. लोकांची कामं झालेली नाहीत, लोक अतिशय दुरावस्थेमध्ये राहत आहेत, त्यामुळे नाराजी आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय, लोकांना भेटतोय, एक चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय आम्हाला. त्यामुळे एक चांगली लढाई आम्ही वरळीत निश्चितपणे देऊ आणि ही जागा जिंकू. आणि माहीममध्ये किती कॉन्फिडंट आहात आपण? माहीमध्येही 100% जागा जिंकू, वरळीतही 100% जागा जिंकू. संदीप देशपांडेजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा वरळीतनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या पक्षाने अजून कोणत्याही पक्षाशी संपर्क केला नाही आहे. खास करून माहीमच्या जागेबद्दल जी चर्चा होती की महायुती कदाचित उमेदवार देणार नाही किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही, तर तशा प्रकारची कोणतीही चर्चा आपल्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी केली नाही आहे असं संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे. माहीमच्या जागेवर अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. माहीममधून विधानसभा लढवत आहेत अमित ठाकरे, तर वरळीतनं लढवत आहेत संदीप देशपांडे आणि एक आदित्य ठाकरे संदीप देशपांडे अशी लढाई आपल्याला वरळीमध्ये पाहायला मिळेल. तर माहीममध्ये आता नेमका उमेदवार कोण असणार याबद्दलची उत्सुकता वाढलेली आहे, कारण अमित ठाकरे हे माहीमच्या मैदानात आपल्याला उतरताना पाहायला मिळतील. मनसेची ही यादी जाहीर झाली आहे, ज्याच्यामध्ये अविनाश जाधव ठाणे शहर मतदारसंघातनं, राजू पाटील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातनं, ज्या 2 नावांची घोषणा प्रत्यक्ष राज ठाकरेंनीच केलेली होती, मात्र अन्य नावं आता समोर आलेली आहेत. घाटकोपर पूर्वमधून संदीप कुलथे, तर खडकवासल्यातनं मयुरेश वांजळे, नागपूर दक्षिणमधून आदित्य दुरुपकर अशी सगळी नावं समोर येत आहेत. आणि त्यातलं अर्थातच ज्या नावाकडे आता सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं ते नाव आहे माहीममधलं, कारण अमित ठाकरे हे आता मैदानात उतरत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आता आणखी एक ठाकरेंची जनरेशन नेक्स्ट आता मैदानात उतरताना बघायला मिळेल. अमित ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत आणि माहीममधून ते आता 2 हात करणार आहेत. मात्र त्यांच्या समोर नेमके कोण उमेदवार असणार? ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार का? महायुती तिकडे उमेदवार देणार का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही यायची आहेत, कारण दोघांकडूनही अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असणार पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे बेलापूरमधून गजानन काळे हे मैदानात असतील, त्यामुळे बेलापूरमध्ये कदाचित तिरंगी लढत पाहायला मिळेल, कारण मंदा म्हात्रे भाजपकडून त्यांना तिकीट जाहीर झालंय. संदीप नाईक यांनी आजच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय आणि आता गजानन काळे हे मनसेकडनं निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये कदाचित तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. वरळीमध्ये 1-to-1 फाईट सध्याची स्थिती आहे, त्यानुसार संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे. पुन्हा एकदा अल्पेश करकरे यांच्याकडे जाऊ. अल्पेश, जसं आता संदीप देशपांडे सांगतायत, मात्र पडद्यामागून आता नाव जाहीर झाल्यावर नक्कीच काही घडामोडी घडत असतील अल्पेश? नक्कीच आपण पाहिलं तर मनसेचे
नेते अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून लढणार हो. अशी चर्चा सुरू असताना त्यामध्ये अनेक बातम्या समोर येत होत्या की माहीम विधानसभेसाठी जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटाशी मनसेचं बोलणं सुरू आहे आणि याच अनुषंगानं माहीम विधानसभेची तयारी ही अमित ठाकरेंसाठी केली जाते अशी चर्चा होती। ह्या चर्चेमध्ये किती तथ्य होतं माहीत नाही, मात्र आज आपण पाहिलं तर मनसेची दुसरी यादी आली, त्यामध्ये माहीम विधानसभा मतदारसंघामधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली। या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर नितीन सरदेसाई हे जोरदार तयारी करत होते, मात्र हा मतदारसंघ हा अमित ठाकरे यांच्यासाठी एक चांगला आहे, ते तिकडून निवडून येऊ शकतात आणि एकंदरीत आपण इतर पक्षाची गणितं पाहिली, त्यांना एकमेकांचं सामंजस्याची भूमिका पाहिली तर या मतदारसंघामध्ये अंडरस्टँडिंग होऊ शकते आणि त्यामुळेच अमित ठाकरेंना या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याची सध्या आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। कारण आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत सदा सरवणकर, त्यांना नुकतंच आपण पाहिलं तर या वर्षामध्येच सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली, त्यामुळे आता त्यांना त्यांची उमेदवारी वयोमानानुसार ते आजारी देखील असतात, त्यामुळे त्यांना कितपत उमेदवारी मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडून याच माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग असा कॅन्डिडेट नाही आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना आणि मनसेला चांगलं या ठिकाणी यश मिळू शकतं। कारण यापूर्वी आपण पाहिलं तर मनसेचा आमदार या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः नितीन सरदेसाई होते, त्यामुळे हा मतदारसंघ हा अमित ठाकरेंसाठी चांगला आहे आणि त्यामुळेच मनसेची जी यादी जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये अमित ठाकरे यांना माहीम विधानसभामधून उमेदवारी दिल्याची सध्या चर्चा आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये जसजशा महाविकास आघाडी महायुतीच्या देखील याद्या जाहीर होतील, उमेदवारी जाहीर होतील, त्यामध्ये माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की उमेदवारी दिली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी आपण पाहिलं तर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेकडून अमित ठाकरेंना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे मनसेचे अमित ठाकरे हे या ठिकाणी विजयी होतील अशी चर्चा सध्या तरी आहे। एकंदरीतच पाहिलं तर आतापर्यंत 54 उमेदवार मनसेने जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये आपण पाहिलं तर राजू पाटील असतील, अविनाश जाधव असतील, असे महत्त्वाचे मनसेचे नेते आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मनसेचे जे सचिव आहेत त्यांना देखील म्हणजे शिरीष सावंत यांना भांडूप पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे, संदीप देशपांडेंना वरळीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर असतील, मागाटण्यामधून नयन कदम असतील, अशा अनेक मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांना उमेदवारी ही आता सध्या देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये आपण पाहिलं तर मुंबईतल्या देखील काही सीट्स आहेत, जसं की माहीम आहे त्याचप्रमाणे इतर सीट्स आहेत, तिथे देखील देण्यात आलेले आहे। चेंबूर विधानसभेमध्ये माऊली तोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, चांदिवलीमधून महेंद्र भानुशाली जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते मनसेचे नेते आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर ऐरोलीमधून निलेश बानखेले असतील, बेलापूरमधून गजानन काळे असतील, मुंब्रा कळवामधून सुशांत सूर्यराव असतील, अशा अनेकांना जे मनसेचे ॲक्टिव्ह नेते आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांना आता सध्या उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुढील काळामध्ये मनसेने स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यामुळे 288 मतदारसंघाची तयारी करत असताना जास्तीत जास्त उमेदवार हे आमच्या पक्षाचे असतील असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे। त्यामुळे मनसे पुढील काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे नाराज असतील, त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांना देखील मनसेमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मनसे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे। आता सध्या आपल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे, जे उभरते नेते आहेत त्यांना देखील या ठिकाणी आत्ताच्या ज्या विधानसभा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये महायुतीत महाविकास आघाडीत जे नाराज आहेत त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सध्या आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये आता नक्की मनसेमधून कोणाकोणाला उमेदवारी मिळते आणि कशा प्रकारे एकंदरीत राज्यात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रत्येक जण नॉमिनेशन भरतोय, त्यामध्ये आता मनसे नक्की कोणाकोणाला उमेदवारी देत आहे आणि कशा प्रकारे ही सर्व गणितं विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, खरं अल्पेश, जसं तू सांगतोयस की येणाऱ्या काळामधली गणितं फार महत्त्वाची असतील, मात्र आता जी यादी जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये अर्थातच ज्या नावाबद्दल आता सगळीकडे चर्चा आहे ते नाव आहे अर्थातच अमित ठाकरेंचं। कारण अमित ठाकरेंना आता माहीममधून विधानसभा मतदारसंघामधनं आता तिकीट देण्यात आलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये जी चर्चा होती की राज ठाकरे
तसंच महायुतीच्या नेत्यांची चर्चा झालेली आणि काही जागांबद्दल त्यामुळे अंडरस्टँडिंग देखील होऊ शकतं, तीही एक चर्चा होती आणि त्या बॅकग्राऊंडला हे तिकीट जाहीर होणं, अर्थात मनसेचे नेते अजून अधिकृतपणे याला मानत नाही आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये कदाचित चित्र स्पष्ट होईल. जर महायुतीने उमेदवार दिला नाही किंवा जर ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला नाही तर याआधीच्या ज्या चर्चा होत्या त्या आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खऱ्या ठरताना बघायला मिळू शकतात. या घडीची मोठी अपडेट, अमित ठाकरे हे आता माहीममधून विधानसभा लढवणार आहेत. तर अविनाश जाधव ठाणे शहर मतदारसंघातनं लढतील. संदीप देशपांडे ज्यांच्या नावाची चर्चा होती ते वरळीतनं आता मैदानात उतरत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी वरळीमधली लढाई असेल. तिकडे देखील मग महायुती उमेदवार देणार आहे का याबद्दल देखील आता चर्चा बघायला मिळतील. त्यामुळे दोन मतदारसंघ ज्याबद्दल आता येणाऱ्या काळामध्ये चर्चा वाढतील त्यामध्ये अर्थातच माहीमचा मतदारसंघ आणि वरळीचा मतदारसंघ, कारण दोन्हीकडे ठाकरेंची जनरेशन नेक्स्ट मैदानात आहे. वरळीमध्ये आहेत विद्यमान आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे, तर माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत आहेत आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मग महायुती आणि ठाकरेंची शिवसेना नेमकं काय पवित्रा घेणार, प्रतिस्पर्धी उमेदवार देणार की माघार घेणार की देणारच नाही, या सगळ्याबद्दल आता येणाऱ्या काही काळामध्ये कदाचित आपल्याला चित्र स्पष्ट होऊ शकेल. मात्र तुर्तास या घडीची मोठी अपडेट, मनसेची जी यादी जाहीर झाली त्यामधले अत्यंत उल्लेखनीय अशी नावं ती म्हणजे माहीममधून अमित ठाकरे आणि वरळीतून संदीप देशपांडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.